म्हणजेच मिनी पाकिस्तानची मोसम नदी रक्ताने भरून वाहत आहे. बकरी ईदच्या निमित्ताने अनधिकृत कत्तलखान्यांमधून रक्ताचे खळखळते पाट वाहू लागले. ही होळी नाही, बकरे, गाय, बैल यांचे रक्त आहे. पाणी लाल, हवा दुर्गंधीने भरलेली आणि मालेगाव महापालिका झोपेत. 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण हा फक्त देखावा आहे का? खरे दोषी राजकीय दलाल व अधिकारी यांना संरक्षण आणि वर्षानुवर्षे चालत आलेला हा घोटाळा कोण लपवतोय? नव महाराष्ट्र आज मालेगावला पोहोचला आहे. आम्ही प्रश्न विचारणार आहोत. किती रक्त वाहावे लागले तर प्रशासन जागे होईल? मी प्रतिभा पाटील. चला पाहूया ही सविस्तर आणि बेभान स्पेशल रिपोर्ट. ही आहे मोसम नदी. पहा हे दृश्य. महापालिकेचा हद्दीतील रक्त मिसळलेले पाणी सरळ नदीत सोडले जात आहे. बकरी ईदला गाय, बैल, हजारो बकऱ्यांची कत्तल झाली. पण कुठे? अधिकृत स्लॉटर हाऊस मध्ये की नदीकाठी अनधिकृत ठिकाणी? 2-3 दिवस नदी लाल होती. माशा, दुर्गंधी, मुलं खेळतात इथे. पाणी प्यायला तर मरून जाऊ. हे फक्त ईदला नाही, वर्षभर चालते. राजकीय नेत्यांचे संरक्षण आहे अनधिकृत कत्तलखान्यांना. परवानगी. महापालिकेने काय केले? काहीच नाही. फक्त जेव्हा रामदास बोरसे काका आणि इतर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तेव्हा 3 अधिकाऱ्यांना निलंबित केले. तर चला पाहूया या मिनी पाकिस्तानमध्ये या विरोधात गेली अनेक वर्षे लढा देणारे रामदास बोरसे यांचे मनोगत. शहर मालेगावातून एकमेव अशी मोसम नदी जी मोक्षगंगा वाहते. मोसम नदी म्हणजे हे निसर्गाने दिलेली देण आहे. त्या नदीमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून रक्तमिश्रित पाणी बेकायदेशीर कत्तलखान्याचे वाहते. इतर दिवसही वाहते आणि बकरीच्या दिवशी रस्त्यावर कुर्बानी केली जाते. आजही रस्त्यावर कुर्बानी झाली. त्याच्यामुळे आजही मोसम नदीमध्ये रक्तमिश्रित पाणी आलेलं आहे. त्या अधिकाऱ्यांनी फोनवर आश्वासन दिलं का बुवा आता तसा काही प्रकार घडणार नाही, तसं काही रस्त्यावर कत्तल होणार नाही. तसे झाल्यावरती तुम्ही मला फोन करा, मी 1.5 तासात मालेगावला येईल. काल रोजी मी कायदेशीर परवानगी घेतली. परवानगी घेतल्यानंतर मला अप्पर साहेबांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का बुवा रक्तमिश्रित पाणी येणार नाही. जर आला तर मी गुन्हा दाखल करेल. माझं म्हणणं आहे त्यांना गुन्हा दाखल करायचा अधिकार नाही. गुन्हा हे जिल्हाधिकारी दाखल करू शकता. फक्त एक दबाव तंत्र वापरायचा. तुम्ही शंकनाद करू नका, तुम्ही अभिषेक करू नका. तुम्ही कुठलाही कार्यक्रम केला तर तिथे हिंदूवादी संघटना येतील. हिंदूवादी संघटना, आता मी हिंदू आहे तर हिंदू देणार आहे. ज्यांना जे आवडत नाही ते येणार नाही असं काही नाही. हे पाणी हिंदू बी पितं आणि मुसलमान बी पितं. हा मालेगाव शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे. याच्यावरती आरोग्य आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी जर जीवन आहे तर मग त्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न का करते प्रशासन? कुठे? मालेगाव मधली मोसम नदी सध्या रक्तमिश्रित पाण्यानं लाल झालीय. इथल्या कत्तलखान्यातल्या बेसुमार कत्तलींमुळे गिरणा नदी ही रक्तरंजित होतीये. कुठलीही शुद्धीकरण यंत्रणा नसल्यानं मालेगाव तालुक्यातल्या अनेक गावांना यामुळे अशुद्ध पाणी प्यावं लागतंय. हे रंगीत लाल पाणी म्हणजे कुठल्या होळीचा किंवा रंगपंचमीचा रंग नाही, तर हे आहे मोसम नदीत सोडलं जाणारं रक्त. ही दृश्य कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवू शकते. त्यात फक्त रक्तच नाही तर मांसाचे तुकडे, हाडं आणि प्रदूषणाला घातक दुर्गंधीयुक्त असं सर्व काही आहे. कुठल्याही प्रक्रियेविना हे पाणी मालेगावातल्या कत्तलखान्यातून थेट नदीच्या प्रवाहात सोडलं जातं. दररोज सकाळी हे चित्र या शहरात दिसतंय. या गावातली अस्वच्छता टोकाला पोचली आहे. गावातल्या मध्यवस्तीतून जाणारी मोसम नदी पूर्णपणे गटारगंगा तर झालीच आहे, मात्र आता रक्तरंजितही होताना दिसते. विशेष म्हणजे याच मोसम नदीचा चंदनपुरीत गिरणा नदीशी संगम होतो. याच नदीत हाडांच्या कारखान्यातील घातक रसायनं सोडली जातात आणि पर्यायानं हेच पाणी गिरणा धरणातही जातं. याच धरणातनं मालेगाव, मनमाड आणि नांदगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शिवाय पुढे ही नदी खानदेशात प्रवाहित होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी परिसर यामुळे प्रभावित होतोय. याबाबत महापालिकेचे अधिकारी मात्र सर्व काही आलबेल असल्याचं सांगतायत. नाशिकच्या गोदावरी बाबत सध्या हरित लवादानं गंभीर भूमिका घेतली आहे. या नदीच्या बाबतीतही वारंवार तक्रारी, उपोषणं, निदर्शनं करून झाली आहेत. मात्र शासन या गंभीर प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कोणत्याही साथीच्या आजारानं डोकं वर काढण्यापूर्वीच या नदीचं प्रदूषण संपवण्याची गरज आहे. मित्रांनो, हा एक वेळचा प्रकार नाही. मोसम नदी गेली अनेक वर्षे प्रदूषणाची बळी आहे. प्रश्न 1. महापालिका आयुक्त आणि पर्यावरण अधिकारी काय करत होते? प्रश्न 2. अनधिकृत कत्तलखाने चालवणाऱ्यांना कोणत्या राजकीय पक्षाचे संरक्षण आहे? प्रश्न 3. प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB झोपले होते का? मोसम नदी ही गोदावरीची उपनदी. याचे पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते.
रक्त आणि अवशेषांमुळे बॉड कॉड लेव्हल प्रचंड वाढले असतील. आरोग्य धोके, पाणीजन्य रोग, स्किन इन्फेक्शन, जनावरांचा मृत्यू. मालेगाव महापालिकेची ही लाचारी पाहून राग येतो. जेव्हा जनता आक्रमक होते, तेव्हा 3 बकऱ्यांना बळी देऊन प्रकरण दाबायचा प्रयत्न. पण आम्ही सांगतो, हे प्रकरण दाबणार नाही. आम्ही मागणी करतो. 1. सर्व अनधिकृत कत्तलखाने ताबडतोब बंद करा. त्याच्यावर बुलडोझर चालवा. 2. मोसम नदी स्वच्छता अभियान तातडीने सुरू करा. 3. सर्व दोषी अधिकाऱ्यांवर आणि राजकीय नेत्यांवर कारवाई. 4. स्वतंत्र सेट चौकशी. मालेगावमध्ये सत्तेत कोण आहे? विरोधक काय म्हणतात? आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांना फोन केले. काही उत्तर देत नाहीत. काही हे इचे मुद्दा म्हणून टाळतात. विशेष स्थानिक नगरसेवक काय म्हणतात? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे. काय? हे सर्व नागरिकांचे प्रश्न आहे. पाणी सर्वांना लागते, प्रदूषण सर्वांना मारते. मालेगावच्या जनतेला आवाहन, तुमचा राग न्याय्य आहे. हे रक्त फक्त बकऱ्यांचे नाही, हे तुमच्या भावी पिढीचे रक्त आहे. जनतेला आवाहन, उठा, आंदोलन करा. सोशल मीडियावर आवाज उठवा. नव महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. नव महाराष्ट्र वचन देतो, आम्ही या प्रकरणाचे फॉलोअप घेऊ. मागण्या: महापालिका आयुक्तांचे ताबडतोब निलंबन, MPCBवर कारवाई. मोसम नदी संरक्षण कृती आराखडा. मित्रांनो, रक्त वाहू द्या, पण न्याय वाहू द्या. नव महाराष्ट्र, सत्याच्या बाजूने, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध. मालेगाव महानगरपालिकेत सत्ता कुणाची? सत्ता इस्लाम पार्टी, इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र च्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंट, इस्लाम अधिक समाजवादी पार्टी अधिक काँग्रेस समर्थन. महापौर शेख नसरीन खालिद, फेब्रुवारी 2026 मध्ये निवड. उपमहापौर शान ए हिंद नेहाल अहमद. निवडणूक 2026 ते 15 जानेवारी 2026. 84 सदस्यांच्या महापालिकेसाठी निवडणूक झाली. इस्लाम पार्टी 35 जागा, सर्वात मोठा पक्ष. AIMIM 21 जागा. शिवसेना शिंदे 18 जागा. समाजवादी पार्टी 5 जागा. काँग्रेस 3 जागा. BJP 2 जागा. इस्लाम पक्षाने प्रथमच भाग घेतला आणि काँग्रेसचा दीर्घकाळचा वर्चस्व संपवला. 2. लोकसंख्या, धार्मिक रचना. 2011 जनगणना. शहर मालेगाव सिटी. एकूण लोकसंख्या 4,81,228. मुस्लिम 3,80,000. हिंदू 89,000. मालेगाव शहर मुस्लिम बहुसंख्यक आहे, म्हणून त्याला मिनी पाकिस्तान म्हणतात. पूर्व भाग मोसम नदीच्या पूर्वेला, प्रामुख्याने मुस्लिम. पश्चिम भागात हिंदू अधिक. तहसील स्तरावर ग्रामीण भागासहित हिंदूंचे प्रमाण जास्त असू शकते, पण शहरात मुस्लिम बहुसंख्य आहेत. 2026 पर्यंत शहराची लोकसंख्या सुमारे 8 ते 9 लाखांच्या आसपास असल्याचे अंदाज आहेत. 3. आमदार आणि खासदार. मालेगाव सेंट्रल विधानसभा, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, AIMIM 2024 मध्ये निवड. मालेगाव आउटर विधानसभा, दादाजी भुसे, शिवसेना शिंदे गट. खासदार काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव. 4. मिनी पाकिस्तान हे नाव कधी आणि का पडले? मिनी पाकिस्तान हे नाव 2000 नंतर प्रामुख्याने सोशल मीडिया, राजकीय चर्चा आणि काही माध्यमांमध्ये प्रचलित झाले. मुख्य कारणे: मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या 79%, 2001 आणि 2006च्या बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट नंतर शहराची कम्युनल टेन्शन म्हणून प्रतिमा तयार झाली. पॉवरलूम उद्योगामुळे मुस्लिम समुदायाची आर्थिक आणि सामाजिक एकत्रता. पूर्व भागात मुस्लिम बहुसंख्य वस्त्या, जिथे हिंदू अल्पसंख्यक आहेत. काही राजकीय नेत्यांनी हे नाव वापरले. 5. इतर महत्त्वाची माहिती. भौगोलिक: नाशिक जिल्ह्यात मोसम आणि गिरणा नदीच्या काठी, पॉवरलूम, टेक्सटाईल उद्योगासाठी प्रसिद्ध. राजकीय इतिहास: पूर्वी काँग्रेसचा गड होता, आता मुस्लिम केंद्रित पक्ष. AIMIM इस्लाम SP मजबूत. समस्या: प्रदूषण, मोसम नदी, बेरोजगारी, आरोग्य आणि पूर्व पश्चिम भागातील विकासातील असमतोल. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, IAS. मुख्य निकाल 2024 लोकसभा. उमेदवार डॉ. शोभा दिनेश बच्छाव, काँग्रेस महाविकास आघाडी. प्रतिस्पर्धी डॉ. सुभाष रामराव भामरे, भाजप महायुती. एकूण मते: शोभा बच्छाव 5,83,866 मतं, भामरे 5,80,035 मतं. विजय अंतर: महाजन 3,831 मतांनी. अत्यंत चुरशीची लढत. मुख्य मुद्दा: शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रचंड 1,94,000 मतांची आघाडी मिळाली. इतर 5 मतदारसंघांत भामरे यांची आघाडी होती, पण मालेगाव मध्येचा भारी फरक पूर्ण मतदारसंघात विजय घेऊन गेला, कारण या ठिकाणी मुसलमानांची वाढती लोकसंख्या. महत्त्वाचे निरीक्षण: मालेगाव मध्ये हा मुस्लिम बहुसंख्यक मतदारसंघ आहे. येथे उच्च मतदान 64.8% आणि एकतर्फी मतदान झाले. या एका मतदारसंघाने संपूर्ण लोकसभा निवडणूक फिरवली. ही धुळे लोकसभेची काँग्रेसला 15 वर्षांनंतर मिळालेली जागा आहे. 2019 मध्ये भाजपने जिंकली होती.
गिरणा नदी गिरणा धरण या मार्गाने दूषित पाणी पुढे जाते. यामुळे प्रभावित होणाऱ्या मुख्य भागांची यादी खालीलप्रमाणे. मुख्य शहर मालेगाव शहर सर्वात जवळचे आणि सर्वाधिक प्रभावित. नांदगाव शहर आणि तालुका, चाळीसगाव, जळगाव जिल्हा, वडगाव, पाचोरा, जळगाव जिल्ह्यातील काही भाग. विशिष्ट गावांची काही उदाहरणे: नाशिक जिल्हा, मालेगाव तालुक्यातील कळवाडी, देवगड, साकूर, नरडाणे, उंबरदे, चिंचगव्हाण, दापुरे या गावांना गिरणा धरणातून कायमस्वरूपी हे दूषित रक्तमिश्रित पाणी मिळते. नांदगाव तालुक्यातील अनेक गावे, एकूण 56 अधिक खेडी गिरणा धरणावर अवलंबून. जळगाव जिल्ह्यातील प्रभावित भाग, चाळीसगाव तालुका आणि आसपासची गावे. वडगाव तालुक्यातील गावे, पाचोरा तालुक्यातील काही गावे. इतर खानदेशातील गावे. जळगाव जिल्ह्याच्या पाऊण भागाला फायदा, प्रभाव. एकूण आकडेवारी: गिरणा धरणावर एकूण 127 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मालेगाव, नांदगावसह 56 खेडी अधिक जळगाव जिल्ह्यातील अनेक. यामुळे लाखो लोक, शहरं अधिक खेडी या दूषित रक्तमिश्रित पाण्याच्या प्रभावाखाली येतात. पूर्ण 127 गावांची यादी सरकारी अहवालात उपलब्ध असते, पण सामान्यतः नांदगाव तालुका अधिक मालेगाव परिसर अधिक चाळीसगाव भाग हे मुख्य प्रभावित क्षेत्र आहे. नदीकाठची गावे, जसे पांझण, दहिगाव बंधारा जवळची सर्वाधिक धोक्यात असतात. या भागातील जनतेला गेले अनेक वर्ष हे रक्तमिश्रित पाणी पिण्याची सवय लागलेली आहे. ही समस्या वर्षानुवर्षे चालू आहे आणि गिरणा धरणातून पिण्याचे पाणी घेणाऱ्या सर्व गावांना त्याचा परिणाम होतो. आपणाला ही बातमी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.